उद्योजक अजय शेठ घुले यांना रयतच्या शैक्षणिक प्रवाहात काम करण्याची संधी. सहकार आणि समाजसेवेत ठसा उमटवणारे शरद सहकारी बँकेचे संचालक माननीय अजय शेठ घुले यांच्या शिरपेचात आता शैक्षणिक क्षेत्राचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या पश्चिम विभाग पुणे समन्वय समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षणातून परिवर्तन हा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याची आणि पुणे विभागातील शैक्षणिक कामांना नवी दिशा देण्याची जबाबदारी आता अजय शेठ घुले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अजय शेठ घुले यांनी नेहमीच राजकारणाच्या चौकटीबाहेर जाऊन काम केले. सामान्यांचे प्रश्न सोडवणे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदतीचा हात देणे आणि सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार हीच त्यांची खरी ओळख. आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर तालुक्याबाहेरही सुखदुःखात धावून जाणारा, सामाजिक जबाबदारी निभावणारा योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याच लोकाभिमुख कामाची आणि दांडग्या जनसंपर्काची दखल रयत शिक्षण संस्थेने घेतली. ही निवड जाहीर होताच आंबेगाव, पुणे, सातारा, भिवंडी, मुंबई अशा विविध शहरातील मित्रपरिवारासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सहकार, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून अजय शेठ घुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. रयतच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले जातील असा विश्वास व्यक्त होत आहे. माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजय शेठ घुले यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.